मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा, कारण मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा प्रत्येक मुलग्याने बघणं हे खूप जास्त आवश्यक आहे। कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो अशी ना 3 प्रकारची लक्षणं, होय मित्रांनो अशी ना 3 प्रकारची लक्षणं, जी जर 3 प्रकारची लक्षणं जर तुम्हाला ना तुमच्या गर्लफ्रेंडमध्ये, म्हणजे ज्या मुलगीवरती तुम्ही प्रेम करता, जी मुलगी ना तुमची गर्लफ्रेंड आहे, तर तिच्यामध्ये ना जर ही लक्षणं जर तुम्हाला दिसून आली ना, तर मित्रांनो म्हणजे त्या पोरगीसोबत ना तुम्ही म्हणजे लवकरात लवकर तुम्ही ब्रेकअप करा। कारण मित्रांनो अशी पोरगी ना तुम्हाला म्हणजे पुढे जाऊन म्हणजे खूप मोठा धोका ती पोरगी तुम्हाला देऊ शकते। कारण मित्रांनो म्हणजे जी लक्षणं मी तुम्हाला सांगणार आहे ना, ती लक्षणं म्हणजे एवढी डेंजर आहेत ना की तुम्ही जेव्हा ऐकाल ना तेव्हा तुम्ही मला स्वतः बोलाल की भावा तू जे बोलतोयस ना ते 100% खरं आहे, असं तुम्ही मला स्वतः बोलाल मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि मित्रांनो अशा गोष्टी ना तुम्हाला जास्त करून लोक म्हणजे स्वतःहून सांगणार पण नाहीत, पण मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे, तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं लक्षण आहे ते लक्षण ना असं आहे की मित्रांनो इतर मुलांसोबत जास्त संबंध ठेवणं। होय मित्रांनो, काय बोललो मी? इतर मुलांसोबत जास्त संबंध ठेवणं। आता मित्रांनो बघा, जर तुमची GF म्हणजे तुम्ही असताना सुद्धा पण म्हणजे जर ती म्हणजे इतर मुलांसोबत जास्त विनाकारण आणि गरजेपेक्षा जास्त जर संबंध ठेवत असेल ना, की म्हणजे तुमची GF म्हणजे तुम्ही असताना पण म्हणजे एखाद्या मुलग्यासोबत ना फिरायला जाते किंवा म्हणजे त्या पोरग्याला ना स्वतःहून कॉल मेसेज करते, म्हणजे जर ती म्हणजे तुम्ही असताना पण ना म्हणजे जर ती इतर मुलांसोबत म्हणजे विनाकारण म्हणजे काय कारण असेल तर ठीक आहे की म्हणजे ऑफिसचं काम आहे किंवा कॉलेजचं काम आहे एक्सेट्रा एक्सेट्रा, पण जर विनाकारण जर गरजेपेक्षा जास्त जर ती इतर मुलांसोबत ना जर संबंध ठेवत असेल ना, तरी पण मित्रांनो तुम्ही ना त्या मुलीला रामराम ठोका। कारण मित्रांनो अशी पोरगी ना म्हणजे फ्युचरमध्ये तुम्हाला धोका देऊ शकते, म्हणजे असं म्हणजे मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतोय मित्रांनो। आता मित्रांनो त्याच्यानंतर जे दुसरं लक्षण आहे ते दुसरं लक्षण ना असं आहे की एखादी गोष्ट न मिळाल्यामुळे तुमच्यासोबत बोलणं बंद करणं किंवा तुम्हाला ब्लॉक करणं। होय मित्रांनो, काय बोललो मी? जर एखादी गोष्ट न मिळाल्यामुळे तुमच्यासोबत बोलणं बंद करणं किंवा तुम्हाला ब्लॉक करणं, जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे मित्रांनो जर तुमची गर्लफ्रेंड म्हणजे जर एखादी गोष्ट ना म्हणजे जर तुमच्याकडून मागत असेल आणि मित्रांनो म्हणजे काही कारणास्तव ना म्हणजे ती गोष्ट ना तुम्ही तिला म्हणजे देऊ नाही शकलात, तर मित्रांनो अशा परिस्थितीनंतर ना म्हणजे जर तुमची GF म्हणजे तुमच्यासोबत बोलणं बंद करते किंवा तुम्हाला ब्लॉक करते, तरी पण मित्रांनो अशा पोरगीला ना तुम्ही लवकरात लवकर म्हणजे त्या पोरगीला म्हणजे रामराम ठोका। कारण मित्रांनो अशी पोरगी ना तुम्हाला फ्युचरमध्ये ना काहीच कामाची नाहीये। कारण मित्रांनो ती पोरगी ना सरळ सरळ म्हणजे तुमचा यूज करते, म्हणजे जोपर्यंत तुम्ही तिच्या गरजा किंवा तिची स्वप्न म्हणजे जोपर्यंत तुम्ही पूर्ण म्हणजे करत असशीला ना तोपर्यंतच ती पोरगी तुमच्यासोबत म्हणजे प्रेमाचं नाटक करेल। आणि मित्रांनो ज्या दिवशी म्हणजे तुम्ही तिच्या गरजा पूर्ण करणं बंद कराल किंवा तुम्ही तिची स्वप्न पूर्ण करणं बंद कराल, तर मित्रांनो त्या दिवशी ना ती पोरगी तुमच्यासोबत ब्रेकअप करायला 1 मिनिट पण विचार करणार नाही मित्रांनो। तर मित्रांनो हा पॉइंट ना तुम्ही कायमचा लक्षात ठेवा। आता मित्रांनो त्याच्यानंतर जे तिसरं लक्षण आहे ते तिसरं लक्षण ना असं आहे की मित्रांनो चीट करणं। होय मित्रांनो, काय बोललो मी? चीट करणं। आता मित्रांनो चीट करण्याचा अर्थ काय होतो की मित्रांनो जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे जर तुमच्या GFने तुम्ही असताना सुद्धा पण म्हणजे तुम्हाला धोका देऊन ना म्हणजे जर तिने ना एखाद्या दुसऱ्या मुलग्यासोबत म्हणजे जर प्रेमसंबंध ठेवले आणि जर तुम्हाला ते बाहेरून समजलं किंवा तुम्ही त्या दोघांना ना म्हणजे रंगे हात पकडलं आणि मित्रांनो त्याच्यानंतर जरी त्या पोरगीने ना 100 वेळा तुमची माफी मागितली ना की मी चुकले, आता मी असं नाही करणार,
करणार, म्हणजे प्लीज मला तू एकदा माफ कर. तरी पण मित्रांनो त्या पोरगीला ना तुम्ही माफ करायची चुकी कधीच करू नका. कारण मित्रांनो म्हणजे जर तुम्ही तिला मोका दिलात ना तर मित्रांनो ती पोरगी ना 100% तुम्हाला म्हणजे तुम्हाला फ्युचरमध्ये ना 100% धोका देईल. कारण मित्रांनो असं म्हणजे माझ्या अनुभवावरनं मी तुम्हाला सांगतोय. कारण मित्रांनो धोका होता है. धोका देने वाले को अगर तुम मौका दोगे ना तो मतलब वो धोका देने वाला ना फिर से तुमको धोका देगा. तर मित्रांनो म्हणजे ही जी गोष्ट आहे ना ती गोष्ट तुम्ही कायमची लक्षात ठेवा की मित्रांनो कधी कोणाला धोका देऊ नका. आणि जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिला तर मित्रांनो अशा व्यक्तीला ना तुम्ही पण कधी मौका देऊ नका. तर मित्रांनो म्हणजे ही जी गोष्ट आहे ना ती गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. तर मित्रांनो आय होप जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला सर्व काही समजलं असेल. तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.